प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। विनाकारण जर आपली कोणी बदनामी करत असेल तर आपल्या जीवाला, आपल्या मनाला काय यातना होतात, किती वेदना होतात याची प्रचिती आता आमच्या मराठा समाजाला आली असेल। 6 डिसेंबरला मुंबईमध्ये अतिशय शांततेच्या मार्गाने येणाऱ्या भीम अनुयायांना नाव ठेवताना आमच्या जीवाला त्यावेळेला काय यातना होत असते याची प्रचिती आमच्या मराठा समाजाला आता येत असेल। मित्रांनो, मी ह्या ठिकाणी 6 डिसेंबर आणि आताच्या मराठा आंदोलनाचं तुलना करणार नाही, कारण तो विषय वेगळा आहे। परंतु आजच्या व्हिडिओचा विषय हा अर्थात सुमोना चक्रवर्ती नावाची जी चित्रपट हिरोईन आहे किंवा नटी आहे, तिनं जे मराठा आंदोलनाच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल मी बोलणार आहे। सुमोना चक्रवर्ती भारताचा कॉमेडियन कपिल शर्माची बायको, म्हणजे खरी बायको नाही, ती पडद्यावरली बायको। सरला गुलाटी नावाचं पात्र ती साकारते। कपिल शर्मा कॉमेडी शो मध्ये ती सुमोना चक्रवर्ती सरला गुलाटी नावाची पात्र साकारते। ही सरला गुलाटी म्हणजे सुमोना चक्रवर्ती काल आमच्या मराठा बांधवांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य तिने केलं, बोलली। खरं म्हणजे तिच्या त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, कारण मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली जो आमचा मराठा समूह मुंबईच्या आझाद मैदानावरती एकवटलाय, लाखोच्या संख्येनं तो आलाय। येताना कोणत्याही प्रकारची त्यानं धुडगूस केली नाही। येताना तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आला। मग आल्याच्या नंतर त्यानं आपली शिस्त का मोडली? ते खरोखर आमचे मराठा बांधव आहेत का, ज्यांच्याबद्दल सुमोना चक्रवर्तीने आक्षेप नोंदवले किंवा तिच्या गाडीला ज्यांनी कोणी अडवलं ते आमचे मराठा बांधव आहेत का? अर्थात मी या ठिकाणी गंभीरपणे सांगू इच्छितो की ते आमचे मराठा बांधव नसतील, कारण शिवरायांना मानणारा हा मराठा समूह, शिवाजी महाराजांचा हा मावळा अशा पद्धतीनं कधी वागेल हे आम्ही मान्य करायला तयार नाही। शंका आहे की या मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही समाजद्रोही लोक, शांतताद्रोही लोक, ज्यांना दोन समाजामध्ये किंवा समाजामध्ये भांडणं लावायची किंवा एखाद्या समाजाला बदनाम करायचं, अशी लोक, नफरतखोर लोक या आंदोलनामध्ये शिरले असण्याची दाट शक्यता आहे। आणि त्यांच्याकडून कदाचित तो प्रकार घडला असेल, कारण आंदोलनाला बदनाम करण्याचा तो एक डाव होता। तर ह्या जे कोणी तथाकथित आंदोलक आहे त्यांनी सुमोना चक्रवर्तीची गाडी अडवली। अर्थात ती गाडीमध्ये होती, सुरक्षित होती, तिच्याबरोबर असं कोणतं असभ्य वर्तणूक त्या ठिकाणी झालेली नाही असं प्रत्यक्षदर्शी आम्हाला सांगतात। तरी सुद्धा आमची सुमोना चक्रवर्ती सोशल माध्यमातून व्यक्त होते की मला पहिल्यांदा मुंबईमध्ये असुरक्षित वाटलं। आता सुमोनाबाईला असुरक्षित वाटण्याचं कारण काय, काही कळलं नाही। तिच्याबरोबर कोणत्याही पद्धतीचा अभद्र व्यवहार त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी केला नाही। आणि मी मराठा बांधव म्हणण्यापेक्षा जे कोणी तथाकथित आंदोलक त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये घुसलेले आहे त्यांनी सुद्धा तो प्रकार तसा केलेला नाही। आमचे मराठा बांधव तर करणारच नाही, तो प्रश्न वेगळा आहे।
ह्या सुमनाबाईला कधीपासून आमच्या मुंबईमध्ये असुरक्षित वाटू लागले? बीचवर लुगडी नागडी फिरताना तिला कधी असुरक्षित वाटलं नाही? तोकडे कपडे घालून, त्याला मराठी भाषेमध्ये आपण नागरीच म्हणूया, नागडेपणाचं प्रदर्शन करताना तिला कधी असुरक्षित वाटलं नाही? बीचवर एकटी फिरताना तिला कधी असुरक्षित वाटलं नाही? आणि आमच्या मराठा बांधवांचा तिला त्रास होतोय, त्यांच्यापासून तिला असुरक्षितता वाटू लागली? सुमनाबाई, एखाद्या समूहाची बदनामी करणं थांबवा. अहो, आमच्या वाट्याला खूप त्या यातना आलेल्या आहे, वेदना आलेल्या आहे, त्यामुळे आम्ही जाणतो ह्या वेदना काय राहतात, काय दुःख राहतंय. वारंवार आमच्या बदनामीचे षडयंत्र या ठिकाणी रचला गेले. अहो, त्यातून आमच्या 6 डिसेंबरला देखील सोडलं नाही नालायकांनी, नफरतखोरांनी. 6 डिसेंबर आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखद दिवस. आमचा बाप जरी मेला ना, तरी त्याही पेक्षा जास्त दुःखाचा दिवस हा केवळ आणि केवळ 6 डिसेंबर आहे. आणि त्या 6 डिसेंबर रोजी आमच्या खेडोपाड्यातली माणसं, बाबासाहेबांची लेकरं आपल्या बापाच्या बापाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर, दादर म्हणजे ते रेल्वे स्टेशनचं नाव बदलून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनल्स नाव द्या, या आमची मागणी, आमचा संघर्ष आहे. आणि त्यामुळं हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल्स चैत्यभूमी आहे, म्हणजे दादर, या दादर येथील चैत्यभूमीवर आमची लाखो लेकरं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात, शांततेत येतात, धीर गंभीर बुद्धम शरणं गच्छामीच्या जयघोषामध्ये येतात. त्या समाजाला बदनाम करण्याचं काम इथल्या नफरतखोर जातीवादी शक्तींनी केलंय. वारंवार आम्हाला हिणवण्याचं काम केलंय. 6 डिसेंबरला दादर घाण होते, मुंबई घाण होते, अशा पद्धतीच्या बिनडोक पोस्ट टाकताना आमच्या जीवाला काय वेदना होत असतील. आमच्या जीवाला ज्या वेदना होत आहेत ना, त्याचा अनुभव आम्हाला आहे. आणि म्हणून सुमनाबाई, आज तू जे काही बोलली आमच्या मराठा बांधवांच्या संदर्भात, त्याबद्दल आमच्या मराठा बांधवांच्या जीवाला काय सटके लागले असतील ते मी जाणू शकतो. त्याची जाण आम्हाला आहे. आणि म्हणून बोलताना सुमनाबाई, कोणाच्याही भावना दुखवता कामा नये याचे भान ठेवा. तू चित्रपटातली नायिका आहे, नट आहे, अभिनेत्री आहे. तुझा अभिनय किती चांगला, किती समार दर्जाचा, त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही. मला वाटतं मी तुझे ते शो कधी बघितले पण नाही. परंतु तुझे वक्तव्य केलं त्यामुळे तुझी दखल मला घ्यावी लागली. अर्थात त्यानंतर तू जे काय बोलली ते सत्य बोलली. तू बोलली या देशामध्ये जातीवाद वाढलेला आहे. तू बोलली ह्या देशात धर्मांध वाद वाढीला लागलेला आहे. तू बोलली ह्या देशात भ्रष्टाचारानं सीमा पार केलेली आहे. तू बोलली, होय, हे सत्य आहे, हे नाकारत नाही. हे सत्य आहे, ते आम्ही कधी नाकारत नाही. या देशामध्ये कधी नव्हे तो जातीवाद, धर्मांधवाद, भ्रष्टाचार वाढीला लागलेला आहे. माणूस माणसाला कापायला निघालेला आहे. हे तू जे बोलली ते सत्य बोलली, ते आम्ही नाकारत नाही. परंतु आमच्या मराठा बांधवांच्या संदर्भात तू जे बोलली ते चीड आणणार होतं. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत, मला माहित आहे हा मराठी व्हिडिओ आहे, तुला हिंदी कळते नाही कळत, परंतु तू बघताना त्याला हिंदीवरती कर, तुझ्या मातृभाषेत कर त्याला, बंगालीमध्ये. आणि ऐकल्याच्या नंतर माझी तुला एक विनंती आहे, आमच्या मराठा बांधवांची दिलगिरी व्यक्त कर, माफी माग त्यांची. आंदोलक आहेत, शांततेच्या मार्गाने आलेले आंदोलक आहेत.
त्यांना बदनाम करण्यासाठी काही नफरतखोर शक्ती घुसली असेल, घुसखोर आतमध्ये आले असतील, त्यांची माफी माग. मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला देखील एक आवाहन करेन की आपण या आंदोलनामध्ये साथीने लक्ष घाला. आंदोलकांची फार त्रास त्यांना होत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका. आंदोलन करणे, बाबासाहेब आंबेडकरांनी हे अधिकार दिले, प्रत्येकाला दिले, प्रत्येकाला त्या आंदोलन करण्याचे अधिकार दिले. जसं बौद्धांचं एखादं आंदोलन राहतंय, आंबेडकरी जनतेचं एखादं आंदोलन राहतंय, त्या आंदोलनाला कोणतरी माथी फिरू लोक अर्बन नक्षलवाद म्हणून घोषित करतात. बिल्डोक लोक त्याला अर्बन नक्षलवाद म्हणून घोषित करतात आणि आमच्या वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे ऑर्डर देतात, आदेश देतात. उद्या आमच्या मराठा बांधवांना सुद्धा तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणून घोषित करण्याची एक भीती आम्हाला वाटते. उद्या त्यांचंही तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करायला मागे पुढे पाहणार नाही याची आम्हाला भीती वाटते. तसा प्रकार कुठेही घडता कामा नये. आमच्या मराठा बांधवांना त्यांचे काय न्याय अधिकार आहे ते देण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.